पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद संबंधाने अकोला शहर विभागाची शांतता समिती सदस्य यांची बैठक संपन्न। दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून जिल्ह्यात सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून ईद ए मिलाद पण लवकरच असणार। त्या अनुषंगाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात उत्सव कालावधी शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी माननीय श्री अर्चना चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव व ईद ए मिलाद संबंधाने सर्व उपाययोजना व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अकोला शहर विभागाची पोलीस लॉन राणी महल येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता समिती सदस्य, गणपती मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, ठाणेदार खदान यांनी केली। त्यानंतर उपस्थितीमध्ये व शांतता समिती सदस्य, गणपती मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत महोत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत मंडळांना पारंपरिक वाद्याचा वापर करून आपली संस्कृतीचे दर्शन घडवावे तसेच मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद उत्सवाच्या संबंधाने माहिती दिली। जातीय सलोख्याने सर्व सण उत्सव साजरे करावे असे आवाहन केले। माननीय पोलीस अधीक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की यावर्षी सरकारतर्फे गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी तसेच मंडळांनी आनंदमय वातावरणामध्ये उत्सव साजरा करावा। त्यासाठी अकोला पोलीस दलातर्फे पूर्ण तयारी झाली असून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। सण उत्सव काळात कायदा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे ठामपणे आपले मत मांडले। सोबतच सामाजिक व जातीय सलोखा तसेच पारंपरिक तसेच सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना अकोला पोलीस दलातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे। याबाबतही माहिती देऊन त्यामध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। गणेश उत्सव दरम्यान महत्त्वाचे गणेश मंडळे, लोकेशन्स तसेच मुख्य मिरवणुकीत सामील होण्यासाठी जाणारी मंडळी यांचा मुख्य रस्ता पर्यंतचा मार्ग मिश्र वस्तीतून जात असलेत रस्त्यां संपूर्ण एरिया तसेच मुख्य मिरवणूक मार्ग व विसर्जन घाट परिसर याची संपूर्ण ड्रोन स्कॅनिंग पोलीस विभाग करणार आहे। ज्यामुळे लोकांच्या घरांवर काय साहित्य ठेवले यावर पोलिसांची बारीक नजर असेल। तसेच सोशल मीडियावर विशेष वाच असणार आहे। कोणीही आक्षेपार्ह माहिती ग्रुपवर टाकू नये किंवा अफवा पसरविणारे संदेश टाकू नये असे आढळून आल्यास संबंधित व ग्रुप ॲडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल असा कडक इशारा दिला। आगामी गणपती उत्सव ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर उपविभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये गणेश उत्सव मंडळांना सण उत्सव शांततेत पार पाडावा याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या बंदोबस्त दरम्यान काही अडचण समस्या उद्भवल्यास जवळ हजर असलेले पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याशी संपर्क करावा। कोणतीही बाब स्वतः हाताळू नये। त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्या डायल 112 नंबरचा उपयोग करून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। सदर कार्यक्रमाला शहरातील सर्व ठाणेदार, शाखा अधिकारी तसेच 300-350 गणपती मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हजर होते। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।